मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे कोलेस्ट्रॉल समजून घेणे गरजेचे आहे. आता हे काय कोलेस्ट्रॉल आहे ते बघूया. कोलेस्ट्रॉल हा आपल्या रक्तातील एक चिकट चरबीयुक्त पदार्थ मेणासारखा आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी तुम्ही तुमच्या अन्नामध्ये अनेक प्रकारच्या स्प्राउट्ससह अनेक प्रकारच्या गोष्टींचा समावेश करू शकता. तर काय ते बघूया. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टीचा आहारात समावेश करावा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या व्यस्त जीवनात आपल्यापैकी अनेक जण चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीचे पालन करत असतात, ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आणि जीवनशैलीमुळे लोक अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत, ज्यामध्ये लठ्ठपणा तर वाढतच आहे, पण कोलेस्ट्रॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादीमुळेही अनेक लोक त्रस्त आहेत. कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या रुग्णांसाठी मोड आलेली मेथी खूप फायदेशीर ठरते. मेथीच्या स्प्राउट्समध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. अरे वा! तसेच यामध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असते. फार छान. ज्यामुळे तुमचे वजन बऱ्याच प्रमाणात नियंत्रित ठेवता येते. फार छान. मोड आलेली नाचणी कोलेस्ट्रॉलच्या रुग्णासाठी आरोग्यदायी असू शकते. यामध्ये लेसिथिन आणि मेथिओनिन या ॲमिनो ॲसिड भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या यकृतामध्ये साठलेली अतिरिक्त चरबी काढून टाकण्याचे काम करतात. व्हेरी गुड. एवढेच नाही तर मोड आलेली नाचणीमध्ये ॲमिनो ॲसिड ब्रेओनाइन देखील भरपूर असते, ज्यामुळे यकृतातील चरबी कमी होऊ शकते. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. अरे वा! कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मोड आलेली बाजरीचा समावेश करू शकता. त्यात हृदयविकाराचा धोका कमी करण्याचा गुणधर्म आहे. मोड आलेल्या बाजरीमध्ये भरपूर फायबर असते. मित्रांनो, एवढी महागडी औषधं आणि ऑपरेशनचा खर्च करण्यापेक्षा हे घरगुती वस्तू, आपल्या वनस्पती वस्तू घरामध्ये आहेत आणि त्या आपण वापरत नाही, आणि जिभेला चटका लागल्यासाठी आपण बाहेरची आणि तिखट आणि तेलकट पदार्थ खात बसतो, तळलेले चविष्ट पदार्थ खातो. बघा, विचार करून बघा मित्रांनो, किती धोकादायक आहे ते. त्यापेक्षा हे पदार्थ खा, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत करते. हे तुम्हाला हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. व्हेरी गुड. शरीरातील वाढणारे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या स्प्राउट्सचे सेवन केले जाऊ शकते. मात्र जर तुमची समस्या खूप वाढत असेल तर अशा परिस्थितीत डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्या. मित्रांनो, आता आणखीन एक छोटी टीप बघूया. शरीरासाठी कार्बोहायड्रेटचे महत्त्व काय, ते महत्त्व बघूया. शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमतेसाठी कार्बोहायड्रेट्स आवश्यक असतात. दैनंदिन हालचाली आणि व्यायामासाठी आवश्यक ऊर्जा त्यातून ते शरीराला मिळते. पुढे बघूया मित्रांनो. शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमतेसाठी कर्बोदके आवश्यक असतात. दैनंदिन हालचाली आणि व्यायामासाठी आवश्यक ऊर्जा यातून शरीराला मिळते. आजार जर कमी करायचे असतील तर आहारातील प्रत्येक पोषणमूल्य योग्य प्रमाणात आपल्या शरीराला मिळाली पाहिजेत. व्हेरी गुड. म्हणजेच कर्बोदके, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन आणि मिनरल्स हे योग्य प्रमाणात योग्य वेळी आपल्या शरीरात जातील, तेव्हा आपल्याला झालेले आजार कमी होण्यास सुरुवात होईल. अरे वा! व्हेरी गुड.
अतिरिक्त कर्बोदकांमुळे शरीरावर मोठे दुष्परिणाम होतात. मेदवृद्धी, रक्तशर्करेमध्ये वाढ होऊन मधुमेह, रक्ताची गुठळी होऊन हृदयविकार होऊ शकतो. पुढे बघूया मित्रांनो. हे टाळण्यासाठी आपण आहारातून कमी सिंपल कार्बोहायड्रेट्स आणि योग्य प्रमाणात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घेणे गरजेचे आहे. योग्य पण प्रमाणातील कर्बोदकांमुळे अनेक बाबी होतात. रक्तातील साखरेची पातळी मर्यादित राहते. व्हेरी गुड. रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते. चयापचय चांगले होते. अरे वा. संप्रेरकाचे असंतुलन होत नाही. कर्बोदकांचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी काही बाबी कराव्या लागतात. मैदायुक्त अथवा साखरयुक्त पदार्थ, उदाहरणार्थ केक, बिस्किट, ब्रेडचा वापर टाळावा. व्हेरी गुड. आहारामध्ये विविध मिश्र धान्याचा वापर करून, उदाहरणार्थ गहू, ज्वारी, तांदूळ, नाचणी, राजगिरा, ओट्स, राळ पीठ इत्यादी करावी. भाज्यांमध्ये बीन्स, पालेभाज्या, फळभाज्या यांचा वापर करून बटाटा, रताळे यासारखी कंदमुळे मर्यादित वापरावीत. याऐवजी साखरेऐवजी सुके अंजीर, काळ्या मनुका आणि खारीक, खजूर या पदार्थाचा वापर करावा. अरे वा. फळे शक्यतो नैसर्गिक रूपातच सालीसकट स्थानिक ऋतूप्रमाणे आहारात समाविष्ट करावीत. व्हेरी गुड. फळांमध्ये साखर असते हे लक्षात घेऊन त्यांचे प्रमाणही मर्यादित असावे. छान. अतिरिक्त भात, पोळी, पराठा असे पदार्थ खाण्याऐवजी डाळ, उसळ, पनीर, अंडी, चिकन, मासे इत्यादी पदार्थ जेवणात असतील तर त्यातील प्रथिनांमुळे शरीराचे आरोग्य राखण्यास मदत होईल. अरे वा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.